नमस्कार. सतकर प्रेक्षक हो, पाटण तालुक्यातील इथं उरुल या ठिकाणी शिवशंभूचं जागृत देवस्थान असलेल्या इथे या उरुल घाटामध्ये भाविकांची आज किती गर्दी दिसते आपण समक्ष पाहता. इथे येणारे भाविक मोठ्या संख्येने भाविक विविध तालुक्यातून जिल्ह्यातून इथं आलेले आहेत. देवदेशाने धर्मापायी प्राण वेचिले हाती या उक्तीप्रमाणे आज इथेही भाविक पावसाची तमा न बाळगता इथं उपस्थित राहिलेले आहेत. खिरीचा प्रसाद आहे. माऊली नमस्कार. काय वाटते, कुठून आलाय? नावडी. काय वाटतंय? छान वाटत. आनंद बोलायला मला छान वाटतं. छान वाटत. कुठून आलाय? कराडावरून. चक्क कराडावरून आलाय. एवढा पाऊस पडतोय तरी पण पावसातून आलाय. छान होती आज यायची. एकदम सुंदर शांत ठिकाण आलाय. ह्यावरून आलाय. इथे ही संपूर्ण रांग दिसते. तिकडे उमरत बाजूला पण रस्त्यावर रांग दिसते. एवढे सकाळपासून भाविक पावसाची तमा न बाळगता भाविक येत आहेत, तेवढेच भाविक जात आहेत सकाळपासून. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा लाईव्ह चित्रण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल खतर केली. येणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक वर्षी ही खीर दिली जाते. शिवशंभूचा जागृत देवस्थानाचा प्रसाद म्हणून दिला जातो. नमस्कार. इथं आपण पाहताय संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक आहेत. त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊया की या प्रसादाविषयी. खिरीमध्ये 400 लिटर दूध, 15 किलो तूप, 200 किलो गहू अशाच विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यामध्ये टाकत असतो. आणि हे फक्त आम्ही सगळे गावकरी म्हणून आमचे राजू दादा आम्ही सगळे त्यांचे संघटक म्हणून आम्ही सगळे इथे कार्यरत आहोत. तयारी करायला किती दिवस लागले? तयारी मॅडम असं श्रावणाच्या अगोदरपासूनच चालू असते. दर सोमवारी छोटा कार्यक्रम असतो. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी म्हणजे 4थ्या त्यावेळी हा मोठा भंडारा असतो. किती वर्षांची परंपरा काय सांगा? नमस्कार. ही परंपरा गेले 25-30 वर्ष झाले परंपरा चालू आहे. आमच्या आजोबांपासून चालू आहे. का साजरा केला जातो हा उत्सव? महत्त्वाचा प्रश्न. हा उत्सव म्हणजे एक देवाचा, वैरोबाचा एक श्रावण महिन्यातला उत्सव म्हणजे एक भांडारा असतो. आपण जशी गावची यात्रा करतो तसा एक श्रावणातला 4था सोमवार हा भांडारा शंभूचा मानाचा भांडारा असतो. मग ते भांडारा आपण करतो. भाविकांनी त्यातनं प्रसाद दान करतो. हा भंडारा साजरा करतात. त्याच्याबद्दल मी त्यांचं दिवशीच्या वतीने आरके कांबळे आपलं स्वागत करतो. जत्रेचं उधाण आलेलं आहे. पावसाळ्यात सुद्धा पावसाची तमा न बाळगता इथं हे सर्वजण प्रसाद विकतायत. प्रतिसाद कसा आहे भाविकांचा? भाविकांचा दरवर्षीपेक्षा जास्त आहे यंदा प्रतिसाद. वर्षी जास्त आहे. काका काय आहे? त्याच्यात धोत्र्याचं हे आहे फळ. धोत्र्याचं फळ हे काय दिलं जातं? धोत्र्याचं फळ महादेवाला लागतं आणि बेलाचं फळ. हे बेलाचं फळ. कुठून आलाय? येळगाव पडली. बायकोनं नवस केला होता साखर मला होणी म्हणून. प्रत्येक वर्षी येतो मी. साखर गेली का? साखर त्यात बंडाऱ्यात टाकतो येऊन. हो का? हा, बंडाऱ्यात टाकतो. किती किलो साखर टाकता? 1.5 किलो 6 किलो. साखर कमी आली का तुमची? पण आली. साखर मला बिलकुलच नाही. साखर कमी यावी म्हणून बायकोने नवस केला होता. आणि तो नवस पूर्ण झाला. शिवशंभूने पूर्ण केला. केला होता. साखर झाला म्हणून दवाखान्यात गेलो. साखर लय होती मी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं साखर वाटायची. आता पण ही साखर म्हणजे साखर कमी झाल्यामुळे हा साखर खिरीला आणतो. शिवशंकराच्या इथं उरुल घाटातील या मंदिरातील इथं गाभाऱ्यात आले. भाविकांची गर्दी वाढतीये. भाविक इथं लीन होत आहेत. उरुलगावचे यशस्वी उद्योजक सर्जेराव साळुंखे प्रत्येक वर्षी त्यांचा इथं भंडाऱ्याच्या उत्सवा दिवशी त्यांचा हातभार असतो, मदतीचा हात असतो. उरुल, मल्हारपेठ, उंबरठ पूर्ण आमच्या विभागातून लोक इथे दर्शनासाठी येतात. जागृत देवस्थान आहे. हे प्राचीन काळापासून आहे. आमच्या वडिलांच्या आजोबांच्या अगोदरपासून ते मंदिर आहे. आणि या मंदिराची देखभाल आमचे मित्र कैलासवासी जितेंद्र निकम यांचे चिरंजीव राजू निकम हे करत असतात. दैविक कार्य करणारी पण लोक समोर आली पाहिजेत, तरच हे दैविक कार्य पुढे जाईल. पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील वारकरी हे भक्त मंडळ या ठिकाणी दर्शनाला येत असते. कार्यक्रमाविषयी आपल्याला इथं निमंत्रित केले. काय प्रतिक्रिया? आमचे मित्र आदरणीय राजूभाऊ
नेहमी आम्हाला या ठिकाणी बोलवत असतात आणि या ठिकाणी येऊन सेवा करण्याचा आनंद हा खूप वेगळाच असतो. ज्यांच्या गळ्यामध्ये सूर आहे, ताल आहे, शब्द आहेत, शब्दांना जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे, अशा सोनमजी मॅडम नमस्कार. सतर्कनियामध्ये प्रथमतः स्वागत. आतापर्यंत प्रेक्षकांनी आपला आवाज ऐकला होता, पण आज सतर्कनियामध्ये पाहण्याची सर्व प्रेक्षकांना संधी मिळाली आजच्या कार्यक्रमामुळे. दुसरा एक कार्यक्रम करून आलोय, पण इथं कार्यक्रम करताना खूप म्हणजे उत्साह आहे की या म्हणजे पवित्र ठिकाणी कार्यक्रम आम्हाला करायला मिळतोय, की आम्ही आमचं भाग्य समजतो. प्रत्येक वर्षी येता काय वाटतंय? आजच्या या कार्यक्रमातून कुठून आलाय काका? आलाय कुठून? पाटणवरनं. कुठून आलायस बाळा? कुठून आलाय? एरपळे. कुठून आलाय? हो. काय वाटतंय? प्रत्येक वर्षी येता? हो. विविध जिल्ह्यातून इथं भाविकांनी आपली उपस्थिती लावली, हजेरी लावलेली आहे. आणि माझ्यासोबत आहे त्या ताई मुंबईवरून आले. ताई काय वाटते? खूप छान वाटतंय. संपूर्ण बघून आपण साठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोष जगदाळे, सतर्कनिया न्यूज. पाहत राहा सतर्कनिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येते.